चोरीच्या उद्देशाने मध्यरात्रीच्या सुमारास घरात घुसून वृद्धेला जिवंत जाळणाऱ्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने जेरबंद केला आहे. राजेश दिलीप गायकवाड, वय वर्ष 30, राहणार बलवडी, तालुका खानापूर असे आरोपीचं नाव आहे. तो वृद्धेच्या मुलाचा जावई आहे. जमीन वादातून हे कृत्य घडल्याचा पोलिसांचा अंदाज असून त्या दृष्टिकोनातून तपास करण्यात येतो आहे. कोणताही पुरावा तसेच परिसरात कुठेही CCTV नसताना पोलिसांनी कौशल्यानं तपास केल्याने या जळीत प्रकरणाचा उलगडा झाला आहे. या प्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. घटनेची माहिती अशी: फिर्यादी विठ्ठल मारुती जाधव, राहणार लेंगरेवाडी, तालुका आटपाडी, यांची आई मालन जाधव, वय वर्ष 85, या शेटफळे येथे एकट्याच राहत होत्या. दिनांक 30 जून रोजी पहाटेच्या सुमारास त्या लघुशंकेकरिता घराबाहेर जाऊन परत येत असताना दबा धरून बसलेल्या संशयिताने घरात घुसून त्यांच्या अंगावर रॉकेल ओतून त्यांना पेटवून दिले. उपचार सुरू असताना मालन जाधव यांचा दिनांक 3 जुलै रोजी मृत्यू झाला. आणि ही घटना घडल्यानंतर आटपाडी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला, परंतु परिस्थितीजन्य कोणताच पुरावा पोलिसांच्या हाती लागला नाही. तसेच CCTV परिसरात नसल्याने चोरट्याचा देखील काहीच ठावठिकाणा कळला नाही. दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तपासाची सूत्रे हाती घेतली. मयत मालन जाधव यांना 3 मुले, 1 मुलगी तसेच नातवंडे, नातसून असा परिवार होता. कुटुंबातील सदस्यांसोबत तसेच माहेरील लोकांसमवेत मालन यांचे पटन नव्हते. त्यामुळे बऱ्याच वर्षांपासून विभक्त राहून त्या उदरनिर्वाह करत होत्या. मालन यांच्या नावावर त्यांचे माहेरी असलेले बलवडी, तालुका खानापूर येथे शेटफळे गावी त्यांची शेतजमीन आहे. सदरची जमीन तिने मुलांना न देता नातू प्रवीण जाधव याच्या नावावर केली. त्यामुळे कुटुंबातील सदस्य त्यांच्यावर चिडून होते. मागील 1.5 महिन्यापासून मालन हा त्यांचा नातू प्रवीण जाधव राहत असलेल्या घरातील एका खोलीत राहण्यास होत्या. दिनांक 30 जून रोजी पहाटेच्या सुमारास मयत मालन हिच्या नातीचा नवरा राजेश गायकवाड हा तिच्या घरात घुसला. त्यांनी त्यांना मारहाण करून त्यांच्या अंगावरील सोन्याचांदीचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले. यावेळी तिने प्रतिकार केला. त्यावेळेस मालन जाधव यांना पेटवून देण्यात आलं. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी नातजावई राजेश गायकवाड याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळेस त्याने वृद्धेला पेटवून दिल्याची कबुली दिली. दागिने देण्यास विरोध केल्याने पेटवून दिल्याचे कारण या कृत्यामागे नसावे असा पोलिसांचा अंदाज आहे. त्यामुळे त्या दृष्टीने तपास सुरू केल्यावर जमीन वादातील आर्थिक कारणातून हा प्रकार घडल्याचं पोलीस तपासात पुढे आल्याचं समजत आहे. आटपाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता, ज्याच्यामध्ये एका वृद्ध महिलेला अंगावरचे दागिने लुटून तिला जाळण्याचा प्रयत्न झाला होता. अशा अर्थाचा एक गुन्हा अटेम्प्ट टू मर्डर आणि रॉबरीचा दाखल करण्यात आला होता आटपाडी पोलीस स्टेशनला. दिनांक 30 तारखेला ही घटना घडली होती. त्यानंतर काही दिवसांनी त्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे त्याच्यामध्ये रॉबरी विथ मर्डर असा गुन्हा दाखल झाला होता. याच्यामध्ये काही क्लू नव्हता, परंतु LCB आणि स्थानिक गुन्हे शाखा, LCB आणि स्थानिक पोलीस यांच्या मदतीने या गुन्ह्यामध्ये एक आरोपी नामे राजेश गायकवाड, वय वर्ष 30, याला अटक करण्यात यश मिळवलेलं आहे. प्राथमिक उद्देश हा आर्थिक फायदा असा दिसतोय आणि ज्याच्यामध्ये या महिलेचा नातेवाईकच आहे. त्या महिलेच्या एका मुलाचा तो जावई आहे आणि याच्यामध्ये कोणताही क्लू नसताना आणि विविध अँगल असताना या गुन्ह्यामध्ये शिताफीने स्थानिक गुन्हे शाखा आणि लोकल पोलिसांनी चांगली कामगिरी केलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.